बडे दिलवाल्याच्या व्यावसायिक क्षेत्रातल्या नॉमिनी असलेल्या जयश्री सोमासे आपल्यासोबत आहेत. मला आता हे सांगा की तुम्ही जो व्यवसाय निवडलात ना मॅडम, की तो अतिशय म्हणजे जो व्यवसाय पुरुष लोकच करतात असा व्यवसाय निवडलात, तर हा निवडण्यामागचं कारण काय होतं? कारण काहीच नव्हतं. म्हणजे काय म्हणतात ना, सहज त्या क्षेत्राकडे मी वळाले. म्हणजे त्याबद्दल मला काही माहिती नव्हतं. पण मग जर काय असतं की जे जे काम पुरुष लोक करतात तर तोच व्यवसाय तुम्ही करणं, हे करताना तुम्हाला अडचणी तर आल्या असतील ना? भरपूर अडचणी आल्या. तर म्हणजे काय? एक तर महत्वाचं म्हणजे माझं शिक्षण फक्त 10वी पर्यंत झालेलं होतं. अच्छा अच्छा अच्छा. आणि त्याच्यामध्ये मला टेक्निकल नॉलेज काहीही नव्हतं. कंपनी काय असते हे पण काही माहिती नव्हतं. बरोबर आहे. पण असंच मी ज्यावेळेस माझ्या जीवनामध्ये एक मोठा अपघात झाला, वयाच्या 23व्या वर्षीच माझे म्हणजे काय असतं ना, एकदम दुःख बघायला मिळालं मला. माझा भाऊ, एकच भाऊ होता, तो ऍक्सिडेंट मध्ये वारला. आणि त्याच्यानंतर वडील पण 7व्या दिवशीच वारले. अरे बापरे. त्यामुळे मी असं म्हणजे एकदम अनबॅलन्स झाली होती की काय करावं काही समजत नव्हतं. खूप म्हणजे 2 वर्ष माझे असेच त्रासामध्ये गेले. जीवन नकोसं झालं होतं. आत्महत्या करण्याचे खूप वेळेस प्रयत्न पण केले. प्रत्येक वेळेस मुलांचे चेहरा डोळ्यासमोर यायचा आणि त्यावेळेस पुन्हा असं काय म्हणतात ना, शुद्धीवर आल्यासारखं की चला बाबा आता हे आपण नाही करायचं. पण काही काळानंतर पुन्हा मी अनबॅलन्स व्हायची आणि मला तोच त्रास व्हायचा. पण मी SSYचा क्लास केला आणि जसं SSYचा क्लास केला तर SSYच्या क्लासमधून मी बाहेर पडले. म्हणजे हे जे दुःख होतं, हे जे टेन्शन होतं, त्याच्यातून मी बाहेर पडला. आणि मग मी ठरवलं की चला आपल्याला जे ज्ञान मिळालं आपण ते दुसऱ्यांना द्यावं. आणि त्याच्यासाठी मग पुढची मी टीचर्स ट्रेनिंग केले आणि मी क्लास घ्यायला सुरुवात केली. आणि आज तुमचा एक खूप मोठा व्यवसाय आहे आणि ज्याचा टर्नओव्हर सुद्धा खूप आहे. आता आकड्यामध्ये बोलण्याची गरज नाहीये, पण जनरली आता सगळ्यांनाच माहिती आहे की या कंपनी, तुम्ही जी कंपनी चालवता त्याचा टर्नओव्हर खूप चांगला आहे आणि तो असाच उत्तरोत्तर वाढत जावा, या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.